श्री स्वामी समर्थ। आज आपण बघूया महत्त्वाचा आणि जीवनामध्ये पूर्णपणे आपलं आयुष्य परिवर्तित करणारा विषय आणि खूप 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 चमत्कारिक आयुष्यात बदल ज्यामुळे घडू शकतात असा विषय। रोजच्या जीवनामध्ये जे आपण शब्द वापरतो ते आपल्या आयुष्यावर खूप सारा चुकीचा आणि चांगला परिणाम करत असतात। म्हणून जग बदलवणारे शब्द किंवा ज्याला आपण असं पण म्हणू शकतो की शब्द हेच ब्रह्म, जे ब्रह्म आपण त्यांना म्हणतो की ज्यांच्यापासून उत्पत्ती होते। तर शब्दसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अशीच उत्पत्ती करणारी भूमिका निभावत असतात। मग ती चांगली, वाईट, मध्यम, अति चांगली, अति वाईट, या सगळ्या गोष्टी आपल्या तोंडातून निघणाऱ्या शब्दांपासून सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात। म्हणून ते आपण जर व्यवस्थित बघितलं आणि त्यानुसार जर वापरायला सुरुवात केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल झालेले दिसतील। रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस आपण कुठला विषय कोणासोबत बोलत असतो किंवा रँडमली असंच कुणाशीही काहीही बोलत असतो, त्यावेळी आपलं अजिबात आपल्या बोलण्यावर, आपल्या शब्दांकडे लक्ष नसतं। समोरचा बोलतो आहे त्याला आपण प्रतिसाद म्हणून बोलत आहोत किंवा कुणाला तरी आपल्याला काहीतरी ऐकवायचं आहे म्हणून बोलत आहोत किंवा अशा विविध आपल्या बोलण्याच्या म्हणजे एक त्याला म्हणते चालीरीती किंवा अशा परंपरागत काही गोष्टी तर बोलल्या जातात। परंतु थोडंसं थांबून जर आपण आपल्या शब्दांवर लक्ष द्यायला सुरुवात केली तर शब्द हेच ब्रह्म असतात हे सगळ्यांच्या लक्षात येईल। आणि जर त्यावर आपण पकड निर्माण केली तर आपल्या आयुष्याचे आपण चमत्कारिक बदलांचे स्वतः साक्षीदार तर असू, पण ते स्वतः घडवणारे सुद्धा असू स्वतःच। म्हणून यावर लक्ष देणं खूप 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 गरजेचं आहे। पुढच्या पिढ्यांना ह्या गोष्टी कोण सांगेन जर आपणच त्या गोष्टी पाळत नसू आणि जर आपण स्वतःच त्या गोष्टी अवलंबत नसू तर आपलं ऐकेल तरी कोण। त्यामुळे दुसऱ्यांनी आपलं ऐकावं असं जर आपल्याला वाटत असेल त्यासाठी आधी आपण स्वतःमध्ये बदल घडवायला शिकलं पाहिजे। वय कोणतंही असो, वय कुठलंही असो, मग म्हातारे असो, तरुण असो, लहान असो किंवा मीडियम वयाचे असो, कुठल्याही वयोमर्यादेमध्ये आपण स्वतःला बदलू शकतो। एक भाव किंवा एक शब्द, तोच शब्द हे ब्रह्म असतात असं ज्याप्रमाणे आपण म्हणतो त्याप्रमाणेच एक असा झालेला आहे भाव की स्वभावाला औषध नसतं किंवा एखादी गोष्ट अंगीकारलेली असेल तर ती बदलणं म्हणजे खूपच अवघड गोष्ट आहे। का अवघड आहे? कारण की ती आपण सतत अवघड म्हटली म्हणून ती अवघड झाली। का? स्वतःला बदलू नाही शकत किंवा औषध नसतं स्वभावाला? असतं, सगळं काही असतं, पण ते नसतं असं कोणी म्हटलं? आपणच म्हटलं किंवा आपल्या अवतीभोवतीच्यांनी म्हटलं म्हणून आपण ते मानलं, त्यांच्या शब्दाला आपण ब्रह्म केलं ना। परंतु जर आपण असं म्हटलं की यस मी बदलेन, मी बदलण्याचा प्रयत्न करेन किंवा मी ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करेन, ॲटलिस्ट मी बोलायला तरी लागेल की हो मी ते करेन, त्यावेळी आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतो। वय नॉट मॅटर, कुठलंच वय मॅटर करत नाही। सवयी ह्या आपण लावल्या म्हणून लागल्या, सवयी ह्या आपण मोडल्या तर मोडूही शकतात। कुठलीच गोष्ट अशी नाही आहे की जी मनुष्य बदलू शकत नाही स्वतःतली। म्हणून स्वतःला बदलण्यासाठी आधी स्वतः पुढे या। दुसऱ्यांनी आपल्यासाठी काही करून काही होत नाही, स्वतःसाठी स्वतःच
स्वतःच्या सवयींसाठी सुद्धा स्वतःला लढावं लागतं स्वतःशी. जर तुम्हाला चांगलं आयुष्य निर्माण करायचं असेल आणि चांगलं आयुष्य स्वतः जगावं, पुढच्या पिढ्यांनी जगावं असं वाटत असेल, तर स्वतः जे बोलतो त्याकडे लक्ष देऊन बदल घडवायला सुरुवात केली पाहिजे. आपण आपल्यापासून करू तर आपण दुसऱ्यांना सांगू शकतो आणि असंच आपण इतरांना सांगून सर्व समाज एक सकारात्मक बदलाचा साक्षीदार बनू शकतो. आणि जे आपण म्हणतो की आपला भारत देश हा एक विश्वगुरू बनू शकतो. तो शब्द हे ब्रह्म असतात आणि त्याच्याने जग बदललं जाऊ शकतं. या उक्तीप्रमाणे जर आपण काम करायला लागलो स्वतःपासून तर आपण अनेक गोष्टी अचीव करू शकतो, आयुष्यात मिळवू शकतो. म्हणून सकारात्मक प्रत्येक शब्दाला अल्टरनेटिव्ह शब्द आहे आपल्याकडे, प्रत्येक शब्दाला दुसरा शब्द पर्याय आहे. म्हणून शोधा, सापडेल आणि बदल करा, बदल घडवा आणि इतरांनाही सांगा आणि सकारात्मक जीवन जगण्याला स्वतः प्रारंभ करा आणि इतरांनाही त्याची प्रेरणा द्या. मागे काय झालं हे विसरून पुढे काय करू शकतो आणि आत्ता काय करू शकतो याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपण खूप काही गोष्टी आपण वय कुठलंही असो मिळवू शकतो. धन्यवाद.